सुरक्षित उड्डाणाच्या शिल्पकार डॉक्टर शुभा व्यंकटेश अय्यंगार, पद्मश्री 2026. भारताच्या आधुनिक विजिबिलिटी सिस्टीमच्या प्रसिद्ध निर्मात्या डॉक्टर शुभा अगदी बालपणापासून अदृश्य गोष्टींच्या शोधात असायच्या. मला विज्ञानात नेहमीच रस होता, त्यामुळे मला नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळाली. मी विज्ञान शिकण्याचा निर्णय घेतला आणि माझे वैज्ञानिक ज्ञान वाढवण्यासाठी काम केले. त्या 9 भावंडांमध्ये सगळ्यात लहान होत्या, तरीही त्या त्यांच्या मोठ्या भावाला इंजिनिअरिंगच्या नोट्स बनवण्यात मदत करायच्या. त्यांच्यासाठी विज्ञान एक नैसर्गिक प्रतिभा होती. त्या त्यांच्या संपूर्ण शिक्षण काळात नेहमी अव्वल आणि टॉपर होत्या. याच कारणामुळे त्यांना कोणतीही परीक्षा किंवा इंटरव्ह्यू शिवाय CSIR फेलोशिप मिळाली. मटेरियल सायन्स मधील त्यांची PhD आणि स्वस्त वैज्ञानिक उपकरणांचा विकास हे अत्यंत महत्त्वाचं ठरलं. यामुळे अनेक गोष्टींवर अतिदाब आणि उष्णतेचे परिणाम समजून घेण्यास मदत झाली. त्यांचे 3 शोध निबंध तर नासाने आपल्या अधिकृत अहवालांमध्ये प्रकाशितही केले. अनेक वर्षांनंतर सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं. भारताची महत्वाची विजिबिलिटी सिस्टीम अडचणींचा सामना करत होती आणि ती दुरुस्त करण्यासाठी त्यांना फक्त 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यांनी दृष्टी विजिबिलिटी सिस्टीम आणि हवामान अंदाज प्रणाली विकसित केली. ती अतिशय मजबूत आणि टिकाऊ होती आणि परदेशी यंत्रांपेक्षा खूपच स्वस्त होती. पूर्वी अनेक विमानतळांवर त्यांनी बसवलेल्या सर्व इम्पोर्टेड सिस्टीम दुहेरी बेसलाईन सिस्टीम होत्या. 75 मीटर आणि 50 मीटर. तिथे 2 प्रणाली असायच्या, पण आम्ही हे अशा प्रकारे बनवलं आहे की केवळ 30 मीटर बेसलाईन सिस्टीम आहे आणि आम्ही समाधानी आहोत की आम्ही देशासाठी काहीतरी चांगलं केलंय. आज दृष्टी 171 विमानतळांवर कार्यरत आहे. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या या प्रणालीमुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले असून वैमानिकांना दाट धुक्यातही सुरक्षितपणे विमान उतरवण्यास मदत झालीय. आता WMO आणि ICAO सारख्या संस्था इतर देशांनाही याच्या वापराची शिफारस करत आहेत. आणि विमान चालनाच्या पलीकडे डॉक्टर शुभा यांच्या कौशल्याचा उपयोग DRDO आणि DRDLच्या अनेक महत्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांमध्येही करण्यात आलाय, जे त्यांच्या वैज्ञानिक निर्णयावरील विश्वास आणि त्यांच्या रणनीतीपूर्ण कार्याचे महत्त्व दर्शवते. त्यामुळे अशा देदीप्यमान कारकिर्दीत त्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक पुरस्कारांच्या रूपात सन्मान मिळणे अटळ होते. आणि त्यांना असा विश्वास आहे की भारत अशा अनेक गोष्टी बनवू शकतो. मला देशाची सेवा करत राहायचं आहे, ते कुठल्याही प्रकारे आवश्यक असो. नवीन प्रणाली, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे असो, देशाला मदत करण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे, मग ते कोणत्याही प्रकारे आवश्यक असो. डॉक्टर शुभा व्यंकटेश अय्यंगार, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.